वळसंग तालुका दक्षिण सोलापूर येथील पिण्याचा पाणी प्रश्न गंभीर बनला असून येथे प्रति कुटुंबाला महिन्याला 2 ते 3 हजार रुपये पाण्यासाठी खर्च करावे लागत आहे। शासनाने 11 कोटी रुपयाची कुरनूर येथून पाईपलाईन केली आहे। महाराष्ट्र राज्य जलजीवन मिशन अंतर्गत सदर काम 90% पूर्ण झाले असून केवळ 10% काम अपूर्ण असल्याने गावकऱ्यांना पाणी विकत घेऊन प्यावे लागत आहे। सदर काम का रखडले आहे याचे कोढे येथील नागरिकांना उलगडत नाही। त्यामुळे येथील हुतात्मा जलसंवर्धन समितीने 1 जानेवारीपासून उपोषणाचा इशारा संबंधितांना दिलाय। त्याकरिता गावातील नागरिकांसोबतच महाराष्ट्र राज्य बेरोजगार संघटनेचे राज्य अध्यक्ष प्राध्यापक राजू पॅटी व जिल्हाध्यक्ष अय्यूब अत्तार यांनी पाठिंबा दर्शविला आहे। जय हिंद। मी अय्यूब इस्माईल अत्तार, महाराष्ट्र राज्य बेरोजगार संघटना सोलापूर आणि माझे मित्र महाराष्ट्र राज्य बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष राजू पॅटी, आम्ही 24 जुलै 2003ला तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या घरासमोर पिण्याच्या पाण्यासंदर्भात एक अभिनव आंदोलन आम्ही त्यावेळेस केलेलं होतं आणि आमची मागणी एवढीच होती की पुणे जिल्ह्यातल्या वरच्या धरणातील पाणी खालच्या धरणात येऊन उजनी धरणातून आलेलं पाणी हे एकरूप जलसिंचन उपसा योजनेमार्फत दक्षिण सोलापूर तालुक्याला मिळालं पाहिजे। दक्षिण सोलापूर तालुक्याने पर्यायाने मिळाल्यानंतर आम्हाला ते वळसंगला मिळावं अशा प्रकारची आमची मागणी होती। त्यावेळी आम्हाला वेळ उज्ज्वलाताई शिंदेने दिली होती घरी येण्यासाठी, पण त्यावेळी त्यासुद्धा गैरहजर होते। मग म्हणून आम्ही त्यांच्या घरी पिण्याचे पाणी आंदोलन करण्यासाठी आम्ही गेलो। मग त्यांचाही निषेध म्हणून आम्हाला पिण्यास पाणी मिळालं नाही, त्यांचाही निषेध म्हणून आम्ही त्यावेळी तोंडास काळे फासून घेतलो आणि त्यावेळी सोलापूर जिल्ह्यातील उत्तम प्रकाश खंदारे आमदार हे उजनीच्या पिण्याच्या पाण्यासंदर्भात प्रश्न चर्चेला आणलेला असताना स्वतःसह 9 आमदार आमच्या सोलापूर जिल्ह्यातील त्यावेळी गैरहजर होते। त्यांचाही निषेध म्हणून आम्ही आमच्या तोंडाला काळं लावून घेतलो। सोलापूरचे स्वाभिमान, दक्षिण सोलापूर तालुक्याचा अभिमान म्हणून आम्ही सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्याकडे तत्कालीन मुख्यमंत्री होते म्हणून आम्ही त्यांच्या घरी पिण्याच्या पाण्यासंदर्भात आंदोलन केलं होतं। त्या मागणीला तब्बल 20 वर्षानंतर आज यश आलेलं आहे। तर स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी उपोषण आम्ही केलं। पाणी अक्कलकोट तालुक्याला आलं, वळसंगच्या आजूबाजूला आलं, रामपूर तलावाला आलं, शिरपनळी तलावाला आलं, धुबधुबी तलाव भरला, हणमगाव तलाव भरला, पण ज्यांनी उपोषण केले त्यांच्याच गावाला पाणी मिळालं नाही। यांचा आम्ही निषेध करण्यासाठी आमच्या महाराष्ट्र राज्य बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष राजू पॅटी, आम्ही आणि गावातील इतर नागरिक आम्ही येत्या 1 तारखेपासून उपोषणाला बसणार आहे आणि आमचा उपोषणाचा स्थळ हे असेल जय श्रीराम श्री हनुमान नाट्यसंघ वळसंगच्या दारामध्ये आम्ही पिण्याच्या पाण्यासंदर्भात उपोषण करणार आहे। आमच्या दक्षिण सोलापूरचे गावं आणि अक्कलकोट तालुक्यातली गावं आणि आमच्या अक्कलकोट तालुक्याचे आमदार, नामदार, पाणीदार, लाडके आमदार सचिन कल्याण शेट्टी याच्यासाठी न्याय देतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि लवकरात लवकर त्यांनी वळसंगच्या पाण्याचा प्रश्न कसल्याही परिस्थितीत सोडवावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। जय हिंद।